सो दिस इज द टाइप्स ऑफ बायनरी ट्री. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बायनरी सर्च ट्री म्हणजे काय ते बघायचंय. नाउ each and every type of a tree have its own features. Okay, so please concentrate. तुम्हाला ट्री बघितल्या रेकग्नाइज करता आलं पाहिजे की ती कोणत्या टाइपची ट्री आहे. दॅट इज द example which had asked in exam every time. Okay, the diagram is given in the exam and you have to recognize which type of this tree is. Okay, so first type is binary search tree. आता binary search tree म्हणजे काय? It is a node based binary tree data structure which has the following properties. Okay, these are the three properties of binary search tree. Am I clearly audible? Yes, ma'am. Okay, so पहिली प्रॉपर्टी काय आहे तिची? The left subtree of a node contain only nodes with keys less than nodes key. आता याचा मीनिंग काय? सगळ्यात पहिले तर बायनरी सर्च ट्री मध्ये तुम्हाला ज्या पण नोड्स मिळणार आहेत, पहिले तर बायनरी ट्री जी आहे ती दोन पार्ट मध्ये डिवाइड होते. एक जी आहे ती लेफ्ट सब ट्री आणि सेकंड जी आहे ती राईट सब ट्री. ओके, आता सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे की लेफ्ट सब ट्री जी आहे म्हणजे 8 हा तुमचा रूट नोड आहे, बरोबर. 8 ह्या रूट नोडच्या सब नोड्स कोणत्या आहे आपल्या किंवा चाइल्ड वी कॅन से 3, 1, 6, 4, 7 दीज आर द चाइल्ड्स. ओके, लेफ्ट सब ट्री मध्ये. आणि राईट सब ट्री मध्ये कोण आहे? 10, 14 आणि 13. ओके, आता विल गो टू द प्रॉपर्टी. पहिले आपण ही प्रॉपर्टी बघणार आहे. लेफ्ट सब ट्री ऑफ अ नोड कंटेन्स ओनली नोड्स विथ कीज लेस दॅन द नोड्स की. याचा मीनिंग काय की तुमची जी पण लेफ्ट सब ट्रीच्या नोड्स असणार आहे, ठीक आहे, लेफ्ट सब ट्रीच्या ज्या पण नोड्स असणार आहे त्याची जी चाइल्ड नोड आहे, त्याची जी चाइल्ड नोड आहे किंवा त्याच्यापासून ज्या नोड्स बाहेर निघतायत त्यांची जी डिग्री आहे ती ह्या नोड पेक्षा कमी पाहिजे. आता मी तुम्हाला मॅथमॅटिकली सांगते एक्झॅक्टली. लेफ्ट सब ट्री मध्ये पहिला जो पार्ट आहे ती आपली नोड आहे 3. त्याच्या 2 नोड्स आहे, बरोबर, 1 आणि 2. ओके, आता आपली कंडिशन काय की नोड कंटेन्स ओनली नोड्स विथ कीज लेस दॅन नोड्स की. आता 3 ची अजून एक नोड 3 या नोड मधून बाहेर येते, दॅट इज नोड नंबर 1. ओके, आणि अजून एक बाहेर येते नोड नंबर 6. तर याचा मीनिंग काय की एक तर त्याची जी नंबर ऑफ कीज आहे त्या एक तर रूट नोडच्या इक्वल पाहिजे किंवा रूट नोड पेक्षा कमी पाहिजे. ओके, सो 3 पासून जी 1 एक्स्ट्रॅक्ट झालीये तिला आता आपली रूट नोडची डिग्री काय ऍक्च्युली 2 आहे, बरोबर, कारण त्याच्यातनं 2 नोड्स बाहेर आलेले आहेत. सो 3 ची डिग्री काय 2 आहे कारण त्यातनं पण 2 नोड्स बाहेर आल्यात. ओके, सो 1 आणि 6 ची डिग्री एक तर 1च पाहिजे किंवा 2च पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नकोय. ओके, सो इथे तुम्हाला दिसत असेल 1 ची जी डिग्री आहे ती 0 आहे, इट इज लेस दॅन 2. ओके, आणि 6 ची जी डिग्री आहे, 6 ची डिग्री किती आहे इथे 2. 6 ची डिग्री आहे इथे 2. ओके, म्हणजे तो काय करतोय त्याची डिग्री 3 च्या डिग्रीला एक्सटेंड करत नाही. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द बायनरी सर्च ट्री. ओके, म्हणजे रूट नोडची जी पण डिग्री आहे, रूट नोडची जी पण डिग्री आहे तिच्या इक्वल किंवा तिच्यापेक्षा कमी तुमच्या इथल्या नोड्स पाहिजे. ओके, ओके, आता इथे ह्या डायग्राम मध्ये बघा 8 ची जी नोड आहे ती 10 आहे, राईट. आता 10 ला कुठलीच लेफ्ट सब ट्री नाहीये पण त्याला राईट वाली नोड आहे. राईटची नोड किती डिग्री काय आहे 1 आहे, म्हणजे तो पण 2 पेक्षा कमी आहे. त्याच्यापासून पण एक ब्रांच बाहेर येते किंवा नोड बाहेर येते, त्याची पण डिग्री 1 आहे, म्हणजे तो पण त्याच्यापेक्षा कमी आहे. ओके, सो बेसिकली काय रूट नोडची जी डिग्री आहे तिच्या इक्वल किंवा तिच्यापेक्षा कमी खालच्यांची डिग्री पाहिजे. ओके, दिस इज द मीनिंग ऑफ बायनरी सर्च ट्री. आता समजा ह्या 8 ला अजून एक अशी सरळ नोड असती. ओके, सो 8 ची डिग्री काय झाली असती 3 झाली असती, मग खालच्यांची डिग्री 3 किंवा 3 पेक्षा कमी अशी पाहिजे होती. ओके, दॅट इज द बेसिक मीनिंग ऑफ बायनरी सर्च ट्री. फाईन.
आता हिला रिप्रेझेंट कसं करायचं, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि खूप फ्रिक्वेंटली हा प्रश्न एक्झामला विचारतात की बायनरी ट्रीला रिप्रेझेंट कसं करायचं. तर देर आर 2 ways ऑफ बायनरी रिप्रेझेंटेशन, दॅट इज ॲरे रिप्रेझेंटेशन अँड लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. ओके, आता ॲरे रिप्रेझेंटेशन मध्ये काय होतं, ही समजा ही तुमची बायनरी ट्री आहे. ओके, ॲरे रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला 1D ॲरे यूज करूनच रिप्रेझेंट करायचा असतो. ओके, 1D ॲरे सगळ्यांना माहिती असेल, एकानंतर एक ब्लॉक आपण त्याला अटॅच करत जातो, दॅट इज द 1D ॲरे. आणि 2D ॲरे म्हणजे जे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये आपण रिप्रेझेंट करतो ते. ओके, सो 1D ॲरे मध्ये आपल्याला बायनरी ट्रीला रिप्रेझेंट करायचंय. फाईन, सो हाऊ वी आर गोइंग टू रिप्रेझेंट इट, दिस इज द वे. सगळ्यांना ही डायग्राम दिसत असेल की रूट नोड आधी लिहायची, मग तिच्या दोन्ही नोड्स लिहायच्या. ओके, आय रिपीट, पहिले तुम्हाला रूट नोड लिहायची आहे, मग तिच्या दोन्ही नोड्स लिहायच्या. ओके, त्याच्यानंतर मग लेफ्ट सबट्रीवर फोकस करायचं. ओके, आता लेफ्ट सबट्रीवर फोकस केल्यानंतर आपल्याला जर लक्षात आलं असेल तर बी ची लेफ्ट ट्री पण आहे, बी ला राईट ट्री पण आहे. ओके, सो बी नंतर कोण येईल, मग डी येईल आणि मग एफ येईल. ओके, त्याच्यानंतर मग डी ची परत लेफ्ट आणि राईट. पूर्ण लेफ्ट पार्ट कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला राईटला मूव्ह करायचं आहे. ओके, बेसिक ट्रीचा पूर्ण लेफ्ट पार्ट कंप्लीट झाल्यावरच आपण राईटला फोकस करणार आहे. फाईन, आता इथे तुम्हाला हे डॉट डॉट दिसत असतील या डायग्राम मध्ये. हे डॉट्स म्हणजे काय, तर गिवन डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय ए बी सी, डी ला दोन्ही लेफ्ट आणि राईट सबट्री. ओके, पण एफ ला नाहीये. इथे आपल्याला लेफ्ट आणि राईट सबट्रीज इमॅजिन कराव्या लागणार आहेत, बट देअर व्हॅल्यूज विल बी नल. तुम्हाला कळतंय मी काय सांगते? ओके, बायनरी सर्च ट्रीचा मेन मुद्दा काय आहे की त्याला लेफ्ट आणि राईट सबट्री कंपल्सरी असतातच, आणि जर त्या नसतील तर आपल्याला ती व्हॅल्यू काय दाखवायची आहे, नल दाखवायची. आता ए ला लेफ्ट आणि राईट आहे, बी ला पण लेफ्ट आणि राईट आहे, डी ला पण लेफ्ट आणि राईट आहे, पण एफ ला आहे का, नाहीये. सो एफच्या त्या दोन्ही इथे आपल्याला डॅश करावं लागेल. ओके, कळतंय नक्की? येस मॅम. फाईन, आता त्याच्यानंतर आपण कोणत्या ट्रीवर कॉन्सन्ट्रेट करणार आहे, सी च्या ट्रीवर. ओके, सी चे दोन्ही लिहिले इथे, जी आणि एच. फाईन, आता जी आणि एच झाल्यानंतर आपल्याला कसं जायचंय, त्याच्या लेवल वाईज जायचंय, बरोबर, लेवल वाईज. ओके, सो आता आपण एक एक नोड इथे टाकत जाणार आहे. सगळ्यात पहिले ए टाकला, रूट नोड. ओके, इथपर्यंत कळलं रूट नोड कुठे टाकायची, फर्स्ट पॉइंटला तुम्हाला रूट नोड टाकायची. ओके, सेकंड तुम्हाला टाकायची रूट नोडची लेफ्ट आणि राईट नोड. ओके, लेफ्ट नोड टाकली बी, राईट नोड टाकली सी. इथपर्यंत कळालं? येस मॅम. ओके, आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला काय करायचंय, बी ची लेफ्ट आणि राईट टाकायची. ओके, बरोबर, मग बी ची टाकली राईट लेफ्ट नोड डी आणि बी ची राईट नोड एफ. ओके, इथपर्यंत कळालं, पहिल्या 5 नोड कळालं सगळ्यांना? हो मॅम. आता नेक्स्ट सी, कारण आपल्याला काय करायचंय, लेवल वाईज जायचं, बरोबर. लेवल 0 झाली, लेवल 1 झाली, आता आपण सी चं करणार. ओके, मग सी च्या इथे आपले सी चे चाइल्ड नोड्स कोणते, जी आणि एच, ते इथे लिहिले. कळलं इथपर्यंत जी आणि एच का लिहिले ते? ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, चाइल्ड नोड लिहायचे. त्या कोणत्या आहे, आय आणि जे. इथे आय आणि जे मेन्शन केलंय, बरोबर. आता एफ ला कोणत्या चाइल्ड नोड नाही, म्हणून आपण तिथे काय केलंय, डॅश केलंय. ओके, आता मला हे सांगा की के च्या आधी हा डॅश का बरं केलेला आहे? मग ते जी ची म्हणजे अजून या साइड नोड नाहीये ना मॅम, येस, जी ला लेफ्ट सबट्री नाहीये म्हणून तिथे आपण डॅश केलाय, पण जी ला राईट सबट्री आहे म्हणून आपण तिथे के लिहिलेला आहे. ओके, हा पॉइंट कळाला सगळ्यांना? हो. ओके, हो मॅम. आणि मग
त्याच्यानंतर आपला कोण येतं एच. एच ला कोणी आहे का? लेफ्ट पण नाहीये आणि राईट पण नाहीये. सो तिथे आपण काय करणार आहे? नल करून देणार आहे. आता हे पुढचे नल का बरं लिहिलेले आहे तिथे? कारण ही ट्री पुढे जाऊन कधीतरी फ्युचरमध्ये एक्सटेंड पण होऊ शकते, पण अजून तिला काहीच नाहीये. त्याच्यामुळे त्या पुढे तुम्हाला पाहिजे तर त्या नल व्हॅल्यूज द्या, नाही दिल्या तरी चालतील. ओके, सो दिस इज द ॲरे रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. ओके, कळालं का सगळ्यांना कसं रिप्रेझेंट करायचं ॲरे मध्ये? हो मॅम. हो मॅम. ओके, आता हे होतं त्याचं ॲरे रिप्रेझेंटेशन. हा क्वेश्चन एक्झामला डेफिनेटली विचारतात. समजा एक्झाम मध्ये तुम्हाला या नल नोट्स दिलेल्या आहेत, व्यवस्थित तिथे नल व्हॅल्यू टाकायची आणि लेवल वाईज जायचं. पहिले ए चेच लिहायचे, मग बी आणि सी चेच लिहायचे, मग डी एफ जी एच चेच चाइल्ड नोड लिहायचे आणि मग आय जे केच लिहायचं. लेवल वाईज जायचं. ओके, नाउ नेक्स्ट इज लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ बायनरी ट्री. ओके, लिंक लिस्टचं युनिट तुमचं अजून बाकी आहे, त्याच्यामुळे ही कन्सेप्ट मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके, ही कधी जास्त विचारलेली नाहीये, त्याच्यामुळे नो इश्यूज. ही कन्सेप्ट मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. ओके, सो एकदा फक्त ही डायग्राम सगळ्यांनी बघून घ्या. 2 मिनिटं विचार करा, आपल्याला कळलंय की नाही, नसेल कळलं तर विचारा. मॅम ते डॅश डॅश दिलेलं